चॅनलवरती भरपूर असे भजीचे प्रकार केलेले, तुम्ही नक्की जाऊन चॅनलला एकदा भेट द्या. तर आज आपण एक भजीचा प्रकार करणार आहे, स्टफ भजी, बटाटा भजी करणार आहे. खूप छान होतं, तुम्ही नक्की एकदा करून बघा. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर इथे मी अर्धी वाटी ते पाऊण वाटी शेव घेतलेली आहे. याच्यापेक्षा बारीक शेव वापरले चालेल किंवा मोठी वापरले तरी चालेल. तुम्ही अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा पांढरे तीळ घेतले, अर्धा चमचा धना आणि अर्धा चमचा जिरे पावडर असं एकत्र मी घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ. तर आता आपण हे सगळं मिक्सरमधनं काढून घेऊया, बारीक करून घेऊया. मिक्सर बंद चालू करून घ्यायचा, जास्त बारीक पण करायचं नाही, जास्त मोठं पण ठेवायचं नाही आहे. आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया. तर आता आपण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे, त्यात एका भांड्यात काढून घेऊया. याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू, एक चमचा पण लिंबाचा रस घेऊया आणि आता मिक्स करून घेऊया. तर आता बाजूला ठेवून हे आपण बटाट्याची साल काढून त्याचे चिप्स करून घेऊया. तर इथे मी 2 बटाटे घेतलेत, एक मोठा घेतलेला आहे आणि एक लहान घेतलेला आहे. तुम्हाला जेवढी भजी करायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता, लहान मोठी घेऊ शकता. तर आता आपण याची साल काढून घेऊया. इथे मी साल काढले की लगेच पाण्यात बटाटा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या भांड्यात परत पाणी घेतलेलं आहे. आणि याच्यात आपण वेफर्स पाडून घेऊया. तर आता आपण वेफर्स पाडून घेतलेत, बघू शकता तुम्ही. किंवा तुम्ही चाकूने पण बारीक कट करू शकता. तर आता आपण पुढची कृती करूया. तर इथे 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता. अर्धा चमच्याला थोडंसं कमी असा ओवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता आपण याचं बॅटर बनवूया पाणी टाकत. तर आता बॅटर बनवून झाले, तुम्ही बघू शकता असं एवढं पातळ केलेलं आहे. तर आता आपण भजी करायला घेऊया. आपण आता चिप्स घेणार आहोत. असे 2 चिप्स घ्यायचे, 2 चिप्स घ्यायचे असे. त्याच्यावरती आपण आता जी मगाशी चटणी केली होती ती लावायची थोडीशी. दुसरा चिप्स याच्यावरती ठेवून द्यायचा. तुम्ही असं बनवून ठेवू शकता ताटामध्ये. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडे आणि आता याच्यात बुडवून आपण तळायला घेणार आहोत लगेचच. छान अशी आपण तळून घेऊया. आता छान अशी आपली खरपूस तळून झाले, तुम्ही बघू शकता, मस्त एकदम. तर याच पद्धतीने मी आता बाकीचे सगळे करून घेते. आणि तांदळाच्या पिठामुळे जर थोडीशी कुरकुरीत पण झालीत वरती, खूप छान अशी भजी झालीत आपली. तर आता आपण मी सगळे करून घेते असेच. मस्तपैकी आपली आता बटाटा भजी तयार झाली, तुम्ही बघू शकता. स्टफ केलेली बटाटा भजी तयार झालेली आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती. थँक्यू.